सकाळी सकाळी आज अचानकपणे आमच्या ऑफिसच्या ग्रुपमध्ये एक मेसेज आला, हॅपी मेन्स डे. आणि मी शॉक. कारण त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये असं आलं, की अरे वुमेन्स डे असेल तर सगळ्यांच्या लक्षात असतं. म्हणजे अगदी 8 दिवस आधी, महिनाभर आधी त्याची चर्चा सुरू होते. वुमन्स डे कसा सेलिब्रेट करायचा आहे, काय-काय गेम्स प्लॅन करायचे आहेत, काय-काय ॲक्टिव्हिटी, फन ॲक्टिव्हिटी काय-काय घेऊ शकतो. आपण गिफ्ट काय देणार आहे फिमेल स्टाफला किंवा असं त्यांना छानपैकी तो दिवस एक स्पेशल फील करवणार आहे. तर ह्याच्या खूप साऱ्या चर्चा चालतात आणि सगळ्यांना माहीत असतं, की ते कधी आहे ना? लगेच लक्षात येतं आपल्या. बट हेच जर का आपण मेन्स डेचा विचार केला, तर आपल्याला डेट सुद्धा माहीत नसते, की बाबा आज मेन्स डे आहे किंवा उद्या मेन्स डे येणार आहे, माहीत नाही. अचानक मग कुठून तरी आपल्याला Google रिमाइंडर देतो, पॉपअप येतो आपल्या कॅलेंडरला, की टुडे इज द मेन्स डे. आणि मग त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं. पहिली गोष्ट की मला म्हणजे ह्या गोष्टी खूप वेगळ्या, की मेन्स डे सेलिब्रेट करायला किंवा वुमन्स डे सेलिब्रेट करायला एखाद्या स्पेसिफिक ऑकेजनची गरज आहे. बट तरी पण आपण जर का एका वेगळ्या बाजूने विचार केला, तरी पण फिमेलसाठी जेवढी वुमन्स डे सेलिब्रेट करण्याची प्रायोरिटी किंवा एक खूप छान असा फेस्टिवलमध्ये आपण तो सेलिब्रेट करतो, तर तसा मेन्स डेचा नाही करत. म्हणजे मी स्वतः पण ॲक्सेप्ट करते, की तसा नाही होत सेलिब्रेट. याच्या मागचं रिझन काय आहे ॲक्च्युअलमध्ये मला माहीत नाहीये. वुमन्स डेसाठी असं होत असेल कदाचित, असं मला वाटतं किंवा घरामधले डिसिजन घेण्यासाठी तेवढी काही पॉवर पूर्वीच्या काळामध्ये दिली जात नसायची. त्याच्यामुळे मग त्याचं इनोव्हेशन झालं असेल, की बाबा वुमन्स डे खूप छान सेलिब्रेट करायचा आहे. पण मला असं वाटतं, की सेम मेल डे पण सेलिब्रेट होणं गरजेचं आहे. ॲटलीस्ट आपण त्यांना विश करणं तरी गरजेचं आहे किंवा आपण त्यांना थँक यू म्हणणं तरी खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे आपण जर का एक्झाम्पल घेतलं, तर आपले वडील असतील, आपले मित्र असतील, माझा नवरा आहे जो की मला खूप जास्त सपोर्ट करतो, माझे भाऊ असतील किंवा मला असं वाटतं, की पुरुषांबद्दल सांगायचं जर का झालं, तर ते पटकन एक्सप्रेस नाही होत. मेन्स किंवा पुरुष आपल्या फॅमिलीसाठी पण खूप सारे सॅक्रिफाइसेस करतात, तर त्याला पण तेवढी व्हॅल्यू देणं गरजेचं आहे आणि त्याला पण तेवढंच रिकॉग्निशन म्हणा किंवा त्यांना पण त्याच्याबद्दल एक आपण त्यांना विश करणं किंवा त्यांच्याशी आपुलकीने बोलणं, की बाबा तुम्ही हे जे काही करताय किंवा तुम्ही फॅमिलीसाठी जे काही करताय, माझ्यासाठी जे काही करताय, तर त्याच्यासाठी खरंच, खरंच खूप खूप थँक हे म्हणणं गरजेचं आहे. ॲटलीस्ट एवढं म्हणणं तरी खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. थँक सो मच.